रामकृष्ण हरी. ज्ञानेश्वरीच्या 30 दिवसाच्या पारायणामध्ये कालपर्यंत आपण 17व्या अध्यायाच्या 410 ओवीपर्यंत वाचन केले आहे. आज 411 पासून 18व्या अध्यायाच्या 277व्या ओवीपर्यंत वाचन करणार आहोत. श्री गणेशाय नमः. आता ऐशे एवं सुमहिम मनोनी हे ब्रह्म नाम जानितले की सुवर्म राया तुवा. तरी येथून याची श्रद्धा उपलविले हा सर्वदा जयाचे झाले बंधा उडून. जे कर्मी हा प्रयोग अनुष्ठिजे सद्विनियोगो तेथा अनुष्ठिला सांगू वेदूची जाना. अश्रद्धया हुतं दत्तं तपस्तप्तं कृतं च यत् असदित्युच्यते पार्थ न च तत्प्रेत्य नो इह. हे पार्था, अश्रद्धेने केलेले हवन, दिलेले दान, आचरलेले तप व केलेले कर्म जे असेल त्याला असत असे म्हणतात. मरण पावल्यावर म्हणजे परलोकी त्याचे फल नाही व इहलोकीही नाही. ना सांडुनी हे सोय मोडोनी श्रद्धेचे बाहे दुराग्रहाची त्राये वाढवून या. मग अश्वमेध कोडी किजे रत्ने भरोनी पृथ्वी दिजे. एकांगुष्टी तपिजे तपसाहस्रे. जलाशयाचे नावे समुद्र किजते नवे परी किंबहुना गवे वृथाचिते. खडकावरी वर्षले जैसे भस्मी हवन केले का खेवदी दले सावलिये. ना तरी चढकना गगन हानितले अर्जुना तैसा समारंभो सुना गेला चितो. घाना गाळिले गुंडे तेथ तेलना पेंडी जोडे तैसे दरिद्र तेवडे ठेलेची अंगी. गाठी बांधली खापरी येथे अथवा पैलतरी न सरोनी जैशी मारी उपवासिका. तैसे कर्म जाते तेने नाही ऐकेचे भोगणे तेथ परतृतो कवनी अपेक्षावा. मनोनी ब्रह्म नाम श्रद्धा सांडून किजे जो धांदा. हे असो शिनू नुसधा दृष्टा दृष्टी तो. ऐशे कलुष करी केशरी त्रितापतिमीर तमारी. श्रीवीरवर नरहरी बोलिले तेने तेथ निजानंदा बहुवसा. माझे अर्जुन तो सहसा हरपला चंद्रू जैसा चांदिनी. आहो संग्रामू हा वानिया मापे नारांचिया आनिया. सुनी मास घे मवनिया जीवितेशी. ऐशिया समयी कर्कशे भोगीजत स्वानंद जय राज्य कैसे. आजे भाग्योदये हानसे आनिके ठाये. संजयो मने कौरवराया गुणारी झोये रिपुच्या. आणि गुरु ही हा आमुच्या सुखाचा येथ. हान पुसता ही गोठी तरी देवो का सोडिते गाठी. तरी कैशेनी आम्हा भेटी परमार्थेशी. होतो अज्ञानाचा अंधारा ओसंतिता जन्म वाहरा. तू आत्मप्रकाश मंदिरा आतू आणले. एवढा आम्हा तुम्हा थोरू केला येणे उपकारो. म्हणून हा व्यास सहोदरू गुरुत्वे होय. तेवीची संजयो म्हणे चित्ती. हा अतिशयो या नृपती खुपेल म्हणून किती बोलत असो.
ऐशी हे बोली सांडिली मग येरीची गोठी आदरली जे पार्थे का पुसिली श्रीकृष्णा ते याचे जैसे का करणे तैसे मीही करीन बोलणे ऐकिजो ज्ञान देवो म्हणे निवृत्तीचा इति श्रीमद्भगवद्गीतासु उपनिषत्सु ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुन संवादे श्रद्धादी निरूपण योगो नाम सप्तदशोऽध्याय श्लोक 28 ओव्या 433 श्री सच्चिदानंदार्पणमस्तु श्री कृष्णार्पणमस्तु अध्याय 18 सर्व गीतार्थ संग्रह योग याला मोक्ष संन्यास योग असेही म्हणतात जय जय देव निर्मळ निज जना खेल मंगळ जन्म जरा जलद जाळ प्रभंजन जय जय देव प्रबळ विदळिता मंगळ कुळ निगमागम द्रुम फळ फलप्रद जय जय देव सकळ विगत विषय वत्सल कलित काळ कौतूहल कलातीत जय जय देव निष्कळ स्फुरद मंदानंद बहळ नित्य निरस्ता खेलमळ मूलभूत जय जय देव स्वप्रभ जगदंबू द गर्भनभ भुवनोद्भवारंभ स्तंभ भवध्वंस जय जय देव निश्चळ चलित चित्तपान तुंदिल जगदुन्मीलना विरल केली प्रिय जय जय देव विशुद्ध विद्युद्योद्धान द्विरद शमदम मदन मद भेद दयार्णव जय जय देवैक रूप अतिकृत कंदर्प सर्पदर्प भक्त भाव भुवन दीप तापाप जय जय देव अद्वितीय परिणतो परमैक प्रिय निज जन जित भजनीय माया गम्य जय जय देव श्री गुरु अकल्पनाख्य कल्पतरो स्वसंविद द्रुम बीज प्ररोहनावनी हे काय एक ऐशेषे नाना परिभाषावशे स्तोत्र करू तुझोद्देशे निर्विशेषा जी ही विशेषणी विशेषजे ते दृश्य नव्हे रूप तुझे हे जाणे मी म्हणजे म्हणून इलाजे वाननाये परे मर्यादेचा सागरू हा तव चितया डगरो जवन देखे सुधा करू उदयाला सोमकांतू निज निर्झरे चंद्रार्ध्यादेक न करे ते तोची अवधारे करवे कीजे नेनो कैसी वसंत संगे अवचितिया वृक्षांची अंगे फुटती तया हे जोगे धरणे नोहे पद्मिनी रवी किरण लाहे मग लाजे कवन काजळे शिवतले लवन अंग भुले तैसा तू ते जेथ मी स्मरे तेथ मी पण मी विसरे मग जाकळीला ठेकरे तृप्तो जैसा मज तू आजी केले तैसे माझे मी पण धाडुनी देशे स्तुती मिशे पांच पिशे बांधले वाचे ना एरवी तरी आठवी राहुनी स्तुती जय करावी तै गुणागुणी आधरावी सरोभरी की तरी तुझी एक रसाचे लिंग केवी करू गुणागुणी विभाग मोती फोडोनी सांधिता चांग की तैसे भले आणि तू बापू तुची माय ही बोली ना स्तुती होय डिंभोपाधी काहे विटाळू येथे जी झालेनी पायके आले ते गोसावी पण केवी बोले ऐसे उपाधी उशीटले काही वानू तरी आत्मा तू एक सरा
हेही म्हणता दातारा, आतुल तू बाहेरा खापताशी. म्हणून साचा तुझ लागी, स्तुती न देखे जी जगी. मौना वाचो निलेने अंगी, सुशिनामा स्तुती काही न बोलणे. पूजा काही न करणे, सन्निधी काही न होणे. तुझा ठाये तरी जिंतले जैसे भुली, पिशे आलापो घाले तैसे वाणी. वानू ते मावले उपसाहे तो, आता गीतार्थाची मुक्तमुदी. लावी माझे वाग्वृद्धी, जे मान हे सभासदी सज्जनांचा. येथ म्हणितले श्रीनिवृत्ती, नको हे पुढत पुढती. परिशी लोहा घृष्टी, किती वेळोवेळा किजेगा. तवा विनवी ज्ञान देवो, मने हो काजी पसावो. परी अवधान देतू देवो ग्रंथाता. जी गीता रत्न प्रासादाचा, कळसू अर्थ चिंतामणीचा. सर्व गीता दर्शनाचा पाडावू जो. लोके तरी आथी ऐशे, जे दुरुनी कळसू दिशे. आणि भेटीची हात वशे, देवतेची ते तैशेची येथही आहे. जे एकेची येणे अध्याये, आगवाची दृष्ट होये गीतागमोहा. मी कळसू याची कारणे, 18वा अध्याय म्हणे हुवाईला बादरायणे. गीता प्रसादा नो हे कळसा परते काही, प्रासादी काम नाही. ते सांगतसे गीता ही संपलेपणे. व्यासो सहजे सूत्री बळी, तेने निगम रत्नाचळी. उपनिषदार्थाची माळी माझी खांडिली. तेथ त्रिवर्गाचा अनुवारू, आडवू निघाला जो अपारू. तो महाभारत प्राकारू, भोवता केला माझी आत्मज्ञानाचे एकवट. दळवाडे झाडोने चोखट, घडिले पार्थ वैकुंठ. संवाद कुसरी निवृत्ती सूत्र सोडनिया. सर्व शास्त्रार्थ पुरवनिया. आवो साधिला मांडनिया मोक्ष रेखेचा. ऐशेनी करिता उभारा, 15 अध्यायात 15 भूमी निर्वाळलिया पुरा. प्रासादू जाहला हो परी 16वा अध्यायो. तो ग्रीवे घंटेचा आवो, सप्तदशू तुची ठावो. पडघानी तयाही वरी अष्टादशू. तो आपैसा मांडला कळसू. उपरी गीतादिकी व्यासू, ध्वजे लागला. मनोने मागील जे अध्याय, ते चढते भूमीचे आय. तयाचे पुरे दाविता हे आपुलांगे. झालया कामा नाही चोरी, ते कळसे होय गुजरी. तेवी अष्टादशू विवरी साध्यंत गीता. ऐसा व्यासे विंदानिये, गीता प्रासादू सोडनिये. आणोनी राखिले प्राणिये नाना परी. एक प्रदक्षिणा जपाच्या, बाहेरुणी करते यया. एक ते श्रवण मिशे छाया, शिविते ययाचे. एक ते अवधानाचा पुरा, विडा पाऊड भीतरा. देऊ निर्गती गाभारा, अर्थज्ञानाचा. ते निजबोधे उरावरी, भेटती आत्मया श्रीहरी. परी मोक्ष प्रसादी सरी, सर्वाही आथी. समर्थाची पंक्ती भोजने, तळिल्या वरिल्या एक पक्वाने. तेवी श्रवणे अर्थे पठने, मोक्षूची लाभे. ऐसा गीता वैष्णव प्रासादू. 18वा अध्याय कळसू विशदू. म्या म्हणितला हा भेदू जाणून या. आता सप्तदशा पाठी,
अध्याय कैशेनी उठे तो संबंधो सांगो दिठी दिशे तैसा न मोडता दोन्ही आकार घडिले एक शरीर हे अर्धनारी नटेश्वर रूपी दिशे का गंगा यमुना उदक ओघ बगे वेगळिक दावी होनी एक पाणीपणे नाना वाढिले दिवसे कळा बिंबे पैसे परेशिनानी लेवे जैसे चंद्रे नाही तैसे शिनानी चारी पदे श्लोक श्लोकावच्छेदे अध्यावो अध्याय भेदे गमी कीर परे प्रमेयाची उजरे अनान रूप न धरे नाना रत्नमणी दोरी एकची जैशी मोतिये मिळोनी बहुवे एकावळीचा पाडू आहे परी शोभे रूप होय एकचे तेथ फुला फूल सरा लेख चढे द्रुती दुजी अंगुळे न पडे श्लोकाध्याय तेने पाडे जाणावे हे 700 श्लोक अध्याय 18 लेख परी देवो बोलिले एक जे दुजे नाही आणि म्याही न सांडूनी ते सूय ग्रंथा व्यक्ती केली आहे प्रस्तुत तेने निर्वाहे निरूपण आहे का तरे 17वा अध्यावो पावता पुरता ठावो जे संपता श्लोकी देवो ऐशे बोलिले ना ब्रह्मनामाचा विकी बुद्धी सांडोनी आस्तिकी कर्मी की जती तितुकी असंते होती हा ऐकोनी देवाचा बोलू अर्जुनाला डोलो म्हणे कर्मनिष्ठा मिळू ठेविला देखो तो आज्ञानाबंधू तव बापुडा ईश्वरुचू न देखे एवढा तेथ नाम एक पुढा का सुजे तया आणि रजतमी दोन्ही गेलियावेन श्रद्धा सानी ते का लागे अभिधानी ब्रह्माचे मग कोता खेव देणे वार्तेवरील धावणे संडी पडे खेळणे नागिनीचे ते तैशी कर्मे दुवाडे तया जन्मांतराची कडे दुर्मिळावे वडे कर्मा माझी ना विपाये हे उजू होय तरे ज्ञानाचीच योग्यता आहे एरवी येण्याची जाये निर्यालया कर्मी हा ठावोवरी आहाती बहुवा अवसरी आता कर्मठा कैवारी मोक्षाची हे तरी फिटो कर्माचा पांगो कि जो अवघाची त्यागो आदरी जो अव्यंगू संन्यासू तो कर्म बाधेची कही जेथ भयाची गोष्टी नाही ते आत्मज्ञान जीही स्वाधीन होय ज्ञानाचे आवाहन मंत्र जे ज्ञान पिकते सुक्षेत्र ज्ञान आकर्षिते सूत्र तंतू जे का ते दोन्ही संन्यास त्याग अनुष्ठुनी सुतो जग तरी हेची आता चांग व्यक्त पुसो ऐशे मनोनी पार्थे त्याग संन्यास व्यवस्थे रूप होवावया जेथे प्रश्न केला तेथ प्रत्युत्तरे बोली श्रीकृष्णे जे चावळिले तया व्यक्ती झाली अष्टादशा एवं जन्य जनक भावे आद्यावो अध्याया ते प्रसवे आता एका बरवी पुसिले ते तरी पंडू कुमरे तेने देवाचे सरते बोलणे जाणून अंतःकरणे कानी घेतले हे रवे तत्व विषयी भला तो निश्चितो असे कीर झाला परे देऊ राहे उगला ते साहवेना वत्स धालयाही वरे धेनून वचावी दुरे अनन्य प्रीतीची परी ऐशीच आहे
तेने काजे विनही बोलावे, ते देखिले तरी पहावे, भोगिता चाड धुनावे, पर्यंत या ठाई. ऐशी प्रेमाची हे जाती, पार्थतवतेची मूर्ती, म्हणून करू लाहे खंती उगेपणाची. आणि संवादाचे निमिषे, जे अव्यवहारी वस्तू असे, तेची भोगी जे की जैसे. आरिसा रूप मग संवादू तूही पारुखे, तरी भोगणे भोगिता थोके, हे का सावेल सुखे. लांचावल्या या लागी त्याग संन्यास, पुसावयाचे घेऊन मिस, परतविलेची दुस गीतेचे ते. 18वा द्यावो नोहे, हे एकाध्यायी गीताची आहे. जय वासरूची गाय दुहे, तैवेळू कायसा, तैसे संपता अवसरे, गीता दरविले माघारी. स्वामी भृत्याचा न करे संवादू काही, परी हे असो ऐसे, अर्जुने पुसीजत असे, म्हणे विनंती विश्वेशे अवधारी जो. अर्जुन उवाच संन्यासस्य महाबाहो, तत्त्वमिच्छामि वेदितुं, त्यागस्य च ऋषिकेश, पृथक् केशी निषूदना. अर्जुन म्हणाला, हे महाबाहो ऋषिकेशा, केशिनी शूदना, संन्यासाचे आणि त्यागाचे तत्व निश्चितार्थ वेगवेगळे मी जाणू इच्छितो. हा जे संन्यासो आणि त्यागो, या दोन्ही एकार्थी लागो. जैसा संगातो आणि संगो, सांगातेची बोले. त्यागे तैसा संन्यासे, त्यागुची बोली जतो असे. आमचे नीतव मानसे, जाणिजे हेचे ना काही आती अर्थभेदो. तो देव करो तो विशदू, येथ म्हणती मुकुंदू भिन्नचे पै. येरवे अर्जुना तुझा म्हणी, त्याग संन्यास दोन्ही एकार्थ गमले हे मानी. मीही साच इही दोही केर शब्दे, त्यागुजी बोलिजे त्रिशुद्धे. परिकारण येथ भेदी येतुलेची, जे निपटूनी कर्म सांडिजे, ते सांडणे संन्यासो म्हणजे. आणि फल मात्र का तेजिजे, तो त्यागो गा. तरे कोणा कर्माचे फळ, सांडिजे कोण कर्म केवळ. हे सांगो विवळ चित्त दे पा. तरे आपैशी दांगी डोंगर, झाडाली विती असार. तैसे लांबे राजागर, नुठिती ते न पेरिता सैंग तृणे. उठती तैसे साळीचे होणे, नाही गा राबावणे जयापरी. का अंग झाले सहजे, परी लेणे उद्यमे कीजे. नदी आपैशी आपादिजे, विहिरी जेवी. तैसे नित्य नैमित्तिक कर्म होय स्वाभाविक. परीन कामिता कामिक, न निपजे जे. श्री भगवान उवाच काम्यानां कर्मणान्यासं, संन्यासं कवयो विदुः. सर्वकर्म फल त्यागं, प्राहुस्त्यागं विचक्षणाः. श्रीकृष्ण म्हणाले, काम्य कर्माचा त्याग म्हणजेच संन्यास होय, असे विद्वानांचे मत आहे. सर्व कर्माच्या फलाचा त्याग म्हणजे त्याग होय, असे पंडित म्हणतात. कामनेचे दळवाडे, जे उभारावया घडे. अश्वमेधाधिक पुढे याग जेथ, वापी कुपी आराम. अग्रहारे हन महाग्राम, आणि कै नाना संभ्रम. व्रतांचे ते ऐसे इष्टापूर्त सकळ. जया कामना एकमूळ, जे केले भोगवी फळ. बांधोनिया देहाचिया गावालिया,
जन्म मृत्यूच्या सोहळ्या ना म्हणू नये धनंजया जिया परी काल लाटीचे लिहिले न मोडे गा काही केले काळे गोरे पण धुतले फिटोनीने केले काम्य कर्म तैसे फळ भोगावया धरणे बैसे न फेडता ऋण जैसे ओसंडेना का कामनाही न करिता अवसात घडे पंडुसुता तरी वाय कांडे न झुंजता लागे जैसे गोळ नेनता तोंडी घातला देची गोडी आगी मानून राखिंडी चेपिला पोळे काम्य कर्मी हे एक सामर्थ्य ते स्वाभाविक म्हणून नको कौतुक मुमुक्षु येथ किंबहुना पार्थायशे जे काम्य कर्म गाशे ते त्यजी जे वेश जैसे ओ कोनिया मग तया त्यागाते जगे संन्यासु ऐशिया भंगे बोलिजे अंतरंगे सर्वदृष्टा हे काम्य कर्म सांडणे ते कामने तेनेची उपडणे धन त्यागे दवडणे भय जैसे आणि सोम सूर्य ग्रहणे येऊनी करविते पार्वणे का माता पितर मरणे अंकित जे दिवस अथवा अतिथे हन पावे ऐशेचे पडे जे करावे ते कर्म जाणावे नैमित्तिक गा वार्षिये शोभे गगन वसंते दुनावे वन देहा शृंगारी यवन दशा जैशी का सोमकांतू सोमे पगळे सूर्य फाकते कमळे येथ शेतीची पाल्हाळे आननवे तैसे नित्य जे का कर्म तेची निमित्ताचे लाहे नियम येथ उंचावे तेने नाम नैमित्तिक होय आणि सायं प्रातर मध्यान्नी जे करणे तेही प्रतिदिनी परी दृष्टी जैशी लोचनी अधिक नोहे का नापादिता गती चरणी जैशी आथे नातरी ते दीप्ती दीपबिंबी वासुनिता जैसे चंदने सौगंध्याशे अधिकाराचे तैसे रूपजिये नित्य कर्म ऐशे जनी पार्था बोलिजे ते मानी एवं नित्य नैमित्तिक दोन्ही दाविली तुझ हेचे नित्य नैमित्तिक अनुष्ठेय आवश्यक म्हणून मनो पाहते एक वांझये आते परे भोजनी जैसे होय तृप्ती लाभे भूक जाये तैसे नित्य नैमित्तिकी आहे सर्वांगी फळ कीड आगिठा पडे तरी मळू तुटे वाणी चढे का कर्मातया सांगडे फळ जाणावे जे प्रत्यवाय तवगळे स्वाधिकार बहुवे उजळे तेथा तो फळिया मिळे सद्गतीशी ये वडे वरी ढिसाळ नित्य नैमित्तिके आहे फळ परी ते तेजी जे मूळ नक्षत्री जैसे लता पिके आघवे तव चूत बांधे पालवे मग हात न लावीत माधवी सोडून निघाली तशी ओलांडिता रेखा चित्त दिजे नित्य नैमित्तिका पाठी फळा किजे आशेखा वाताचे वाणी या कर्म फळ त्यागाती त्यागू म्हणते पै जाणते एवं संन्यास त्याग तुते परिसविले हा संन्यासू जै संभवे तै काम्य बाधू न पावे निषिद्ध तव स्वभावे निषेधे गेले आणि नित्याधिक जे असे ते येणे फळ त्यागे नाशे शिर लुटलिया जैसे येरांग मग सस्य फळ पाकाट तैसे निमाल्या कर्म जात आत्मज्ञान गिवसित अपैशे ऐशिया निगुती दोन्ही
त्याग संन्यास अनुष्ठानी पडले गा आत्मज्ञानी बांधते पाठू ना तरी हे निगुते चुके मग त्यागू की जे हात तुके तै काही न तिजे अधिके गौवीच पडे जे औषध व्याधी अनोळख ते घेतलिया परते विख का अन्न न मानिता भूक न मारी काय म्हणून त्याज्य जे नोहे तेथ त्यागा ते न सुहावे त्याज्या लागे नोहावे लोभा पर चुकल्या त्यागाचे वेजे केला सर्व त्यागू ये होय ओझे न देखती सर्वत्र झुंजे वितरागते त्याज्यं दोषवदित्ते के कर्म प्राहुर मनीषिण यज्ञदान तपः कर्म न त्याज्य मितीच्या परे कित्येक पंडित कर्म दोषवत म्हणजे बंधक म्हणून त्याज्य असे सांगतात कित्येक दुसरे यज्ञ दान तप हे कर्म त्याज्य नाही असे सांगतात एका फळाभिलाष न ठाके ते कर्मा ते म्हणते बंधके जैसे आपण नग्न भांडके जगाते म्हणे का जिव्हा लंपट रोगिया अन्य दूषित धनंजया अंगान ऋषी कुष्टिया माशिया कोपे तैसे फळ काम दुर्बळ म्हणते कर्मचे किडाळ मग निर्णो देते केवळ तेजावे असा एक म्हणते यागाधिक करावीचे आवश्यक जे या वाचून शोधक आन नाही मन शुद्धीचा मार्गे जय विजयी व्हावे वेगी तै कर्म सबळा लागी आळसू न कीजे भांगाराती शोधावे तरी आगी जेवी नुबगावे कारिसया लागी साचावे अधिक रज नाना लुगडी चोखे होवावे आयशे आथी जरी जीवे तरी संमतनी न मानावी मलिन जैशी तैशी कर्मे क्लेशकारे म्हणून न न्यावे अव्हेरे का अन्न लाभे अरुवारे रांधिती येऊनी इही गा शब्दे एक कर्मी बांधविते बुद्धे ऐसा त्यागू विसंवादी पडून ठेला परे आता विसंवादू तो फिटे त्यागाचा निश्चय फेटे तैसे बोलो गोमटे अवधान देई निश्चयं शृणु मे तत्र त्यागे भरत सत्तम त्यागो हि पुरुष व्याघ्र विविध संप्रकीर्तित हे भरतोत्तमा त्या त्यागासंबंधाने माझा निर्णय काय आहे ते तू ऐक हे नरश्रेष्ठा त्याग 3 प्रकारचा सांगितला आहे तरे त्यागू येथे पांडवा त्रिविधूपै जाणावा तया त्रिविधा ही बरवा विभागू सांगो त्यागाचे 3 प्रकार की जरी गोचर तरी तू इत्यर्थाचे सार इतुले जाण मज सर्वज्ञाची बुद्धी जे आलोट माने त्रिशुद्धी ते निश्चय तत्व आधी अवधारी पा तरी आपुले सोडवणे जो मुमुक्षु जागो म्हणे तया सर्वस्वे करणे हीची एक यज्ञदान तप कर्म न त्याज्यं कार्यमेव तत् यज्ञोदानं तपश्चैव पावनानि मनीषिणां यज्ञ दान तप ही कर्मे त्याज्य नाही ती केलीच पाहिजेत कारण यज्ञ दान व तप ही फलेच्छा टाकून केली म्हणजे ज्ञानवंतांना चित्त शुद्ध करणारी आहेत जे यज्ञदान तपादिके ये कर्मे जे आवश्यके ते न सांडावी पांतिके पाऊले जैशी हारतले न देखिजे तव मागून संडिजे कान धाता न लोटिजे भानी जेवी नाव थडे न पवता
न सांडिजे केळे फळता का ठेविले न दिसता दीपो जैसा तैशी आत्मज्ञान विखे जव निश्चिती नाही निके तव नोहावे यागादिके उदासीना पै स्वाधिकारानुरूपे ते दाने याग तपे अनुष्ठावीची आक्षेपे अधिकेवर जे चालणे वेगावत जाये तो वेगू बैसावयाची होय तैसा कर्मातिशयो आहे नैष्कर्म्या लागे आधिके जवजव औषधी शिवेची मांडी बांधे तव तव मुखी जे व्याधी तपाचिये तैशी कर्मे हातोपाती जय खिजती यथा निगुती तैरजतमी झडती झाडा देऊनी का पाठो वाटी पुटे भांगारा खारू देणे घटे तै कीड झडकरी तुटे निर्व्याजू होय तैसे निष्ठा केले कर्म झाडी करोनी रजतम सत्वशुद्धीचे धाम डोळा दावी मनोनिया धनंजया सत्वशुद्धी गिमसी तिया तीर्थांची आसावाया आली कर्मे तीर्थे बाह्य मळू क्षाळे कर्मे अभ्यंतर उजळे एवं तीर्थे जान निर्मळे सत्कर्मीची तृषार्ता मरुदेशी झळे अमृते ओळले जैसे की अंधा लागी डोळ्याशी सूर्यो आला बुडतया नयेची धावी नले पडतया पृथ्वीच कळवळिली निमतया मृत्यूने दिधली आयुष्य वृद्धी तैसे कर्मे कर्मबद्धता मुमुक्षु सोडविले पंडुसुता जैशा रसरीती मरता माखिला विषय तैशी एके हातवटिया कर्मे केली धनंजया बंदकेची सोडवावया मुख्य होती आता तिची हातवटी तुझ सांगो गोमटी जया कर्माशी किरीटी कर्मची रुषे यतान्यपि तु कर्माणि संगं त्यक्त्वा फलानि च कर्तव्यानिति मे पार्थ निश्चितं मतमुत्तमं मात्र हे पार्था ही कर्मे आसक्ती म्हणजे कर्तृत्व मद आणि फलेच्छा सोडून केली पाहिजेत असे माझे ठाम व उत्तम मत आहे असे समज तरे महायाग प्रमुखे कर्मे निपजदाये अचुके करतेपणाचे न ठाके फुंजने अंगे जो मूले तीर्था जाय तया मी यात्रा करीतो आहे ऐशी श्लाघाची नोहे तो शुजीवी का मुद्रा समर्थाच्या जो एकटू झोंबे राया तो मी जिनता ऐशिया गर्वा नये जो काशी लागून तरे तया पोहती उर्मी नुरे पुरोहितो नाविस्करे दातेपणे तैसे कर्तृत्व अहंकारे निघोनी यथा अवसरे कृत्य जाताची निरहरे सारी जते आणि केला कर्मी पांडवा जो आथी फळाचा यावा तया मोराहू नेदावा मनोरथू आधीचे फळे आस तुटिया कर्मे आरंभावे धनंजया परावे बाळ धाया पाहिजे जैसे पिंपुरवू वाचिया आशा न शिंपिजे पिंपळो जैसा तैशा फळ निराशा किजती कर्मे सांडोनी दुधाची टकळी गोवारे गावधने वेंटाळे किंबहुना कर्म फळी तैसे किजे ऐशी हे हातवटी घेऊनी जे क्रिया उठे आपुल्या पण गाठी लाहे चितो मनोनी फळी लागू सांडोनी देह संगो कर्मे करावी हा चांगो निरोपो माझा जो जीव बंधे शीनला सुटके जाचे आपुला तेने पुढत पुढती या बोला आनन कीजे नियतस्य तु संन्यास
कर्मणो नोपपद्यते मोहातश्च परित्यागस् तामसः परिकीर्तितः। परंतु विहित कर्माचा त्याग करणे योग्य नाही. मोहाने केलेल्या त्याच्या त्यागास तामस त्याग म्हणतात. ना अंधाराचे निरोखे जैशी डोळा रोविजती नखे तैसा कर्मद्वेषे जो अशेखे कर्मीची सांडे. तयाचे जे कर्म सांडणे ते तामस पैमी म्हणे. शिसाराचा रागी लावणे शिसशी जैसे हा गा मार्गू दुवाडू होय तरी निस्तरितील पाये की तेची खांडणे आहे मार्गा पराधे. भुकेल्या पुढे अन्न हो का भलतैसे उन्न तरी बुद्धी न घेता लंघन भाने पांपरा हलया. तैसा कर्माचा बाधू कर्मी निस्तरी जे करीते निवर्मे हे तामसूने भ्रमे माजविला. के स्वभावी आले विभागा ते कर्मची ओसंडे पैगा परिझने आतळा त्यागा तामसातया. दुःख मित्येव यत् कर्म काय क्लेश भयात् त्यजेत् सकृत्वा राजसंत्यागन नैव त्याग फलम लभेत. कर्म दुःखरूप आहे म्हणून त्याचा शरीराला क्लेश होईल या भीतीने जो त्याग केला जातो तो राजस त्याग होय. त्या राजस त्याग करणाऱ्यास त्यागाचे फळ मुळीच मिळत नाही. अथवा स्वाधिकारू बुजे आपुले विहिते सुजे परी करते आऊ भजे निबरपणा. जे कर्मारंभाची कड नावेक होय दुवाड वाहती वेळे जड शिदोरी जैशी. निंबा जिबे कडवटू हिरडा पहिले तुरटू तैसा कर्माईल शेवटू खनवाळा होय. गाई दुवाड शिंग शेवंती अळव अंग भोजन सुख माग रांदिता ठाई. तैसे पुढत पुढते कर्म आरंभीचा ते विषम म्हणून तो ते श्रम करिता माई. एरवी विहितत्वे मांडी परी घालिता सूरवाडी येथ पोळलाय सा सांडी. आदरिलेही मने वस्तू देहा सारिखी आली बहुवे भाग्य विषयी. माझा चोका कर्माधिके पापिया जैसा केले कर्मी जे द्यावे ते जने मज होवावे. आजी भोगो नाका बरवे हातीचे भोग ऐसा शरीराची आक्लेशा भेने कर्मे विरेशा सांडी तो परियेसा राजसू त्याग. एरवे तेथई कर्म सांडे परित्याग फळन जोडे जैसे उतले आगी पडे ते होमान लगे. का बुडोनी प्राण गेले ते अर्धोदके निमाले हे म्हणून हे झाले दुर्मरणची. तैसे देहाचे निलोभे जेने कर्मा पाणी सुभे तेने साचन लभे त्यागाचे फळ. किंबहुना आपुले जै ज्ञान होय उदयाले तै नक्षत्राती पाले गिळी जैसे. तैशा सकारण क्रिया हारपती धनंजया तो कर्म त्यागू ये जया मोक्ष फळाशी. ते मोक्ष फळ अज्ञाना त्यागिया नाही अर्जुना म्हणून त्यागू न माना राजसू तो. तरी कोणी पायेत त्यागे ते मोक्ष फळ घर रिगे. ही ऐक प्रसंगे बोलिजेल. कार्यमित्येव यत् कर्म नियतं क्रियते अर्जुन संगं त्यक्त्वा फलंचैव सत्यागः सात्विको मतः. हे अर्जुना कर्तव्य म्हणून जे नित्य कर्म
आसक्ती व फलाकांक्षा सोडून केले जाते त्याला सात्विक त्याग म्हणतात. तरे स्वाधिकाराचे निनावे जे वाटी आले स्वभावे ते आचरे विधी गौरवे शृंगारोनी. परे हे मी करीतो असे ऐसा आठवो तेजी मानसे तैसेची पाणी दे आशे फळाचे. पै अवज्ञा आणि कामना मातेच्या ठाई अर्जुना केलिया दोन्ही पतना हेतू होती. तरी दोन्ही तेजावी मग माताची ते भजावी वाचून मुखाला घे वाळावी गायची सगळी आवडते फळी आसारे साली आंटोळी त्यासाठी अवघडे फळाते कोणी. तैसा कर्तृत्वाचा मधू आणि कर्मफळाचा स्वादू या दुहीचे नाव बंधू कर्माचा की. तरी या दुहीचा विखे जैसा बापो नातळे लेके तैसा होऊ न शके दुःखी विता क्रिया. हा तो त्याग तरुवरो जो का मोक्ष फळे ये थोरू सात्विकायचा डगुरू याशीच जगी. जाळोनी बीज जैसे झाडा की जे निर्वंशे फळ त्यागोनी कर्म तैसे तिजिले येणे. तया लागत खेओ परिशी धातूचे गंध काळे जैशी जाती रजतमे तैशी तुटली दोन्ही. मग सत्वे तिने चोखाळे उघडते आत्मबोधाचे डोळे तेथ मृकांबू सांज वेळे होय जैसे. तैसा बुद्ध्याधिकां पुढा असतु विश्वाभासु हा एवढा तो न देखे कवनी कडा आकाशो जैसा. न द्वेष्ट्य कुशलं कर्म कुशले नानुषज्यते त्यागे सत्वसमाविष्टो मेधावी छिन्न संशय. बुद्धिमान संशय दूर झालेला आणि सत्वसंपन्न असा त्यागी अशुभ कर्माचा द्वेष करीत नाही व शुभ कर्माच्या ठिकाणी आसक्त होत नाही. मनोनी प्राचीनाची निबळे आली कृत्ये कुशला कुशले ते व्योमांगी आभाळे चिराली जैशी. तैशी तयाची दिठे कर्मे चोखाळली किरीटे म्हणून सुख दुःखी उठी पडे ना तो. तेने शुभ कर्म जाणावे मग ते हर्षे करावे का शुभा लागी होवावी द्वेषियाना. तरी या विषयीचा काही तया एकूही संदेह नाही जैसा स्वप्नाचा काठाई जागिनलिया. म्हणून कर्म आणि कर्ता या द्वैत भावाची वार्ता नेने तो पांडू सुता सात्विक त्यागो. ऐशेनी कर्मी पार्था तेजिते सर्वथा अधिके बांधती अन्यथा सांडिली तरी. नहि देहभृता शक्यं त्यक्तुं कर्माण्यशेषतः यस्तु कर्मफल त्यागी सत्यागीत्यभिधीयते. कर्माचा पूर्णपणे त्याग करणे देहधार्यास शक्य नाही, परंतु तो कर्मफलाचा त्याग करतो त्याला त्यागी असे म्हणतात. आणि हागा सव्यसाची मूर्तीची हो आणि देहाची खंती करीते कर्माची ते गावंडे गा. मृत्तिकेचा विटो घेऊनी काय करील खटो केविता ताथू पटू सांडील तो. देवीचे वन्यत्व अंगे आणि उभे उबगणे आगे तो दीपो प्रभे लागी द्वेषू करील काय. हिंगो त्राशिला घाणी तरी कैचे सुगंधत्व आणि द्रवपान सांडोनी पाणी केवी राहे ते.
तैसा शरीराची नि आभाषे नांद तू जवाशे तव कर्म त्यागाची पिशे काहीशे तरी आपण लाविजे टिळा मनोनी पुसोये वेळोवेळा माघाली फेरी निडळा का करू ये गा तैसे विहित स्वये आदरिले मनोनी तेजूये तेजिले परी कर्मची देह आतले ते का सांडे जे श्वासोच्छ श्वासवरी होत निजेली आहे वरी काही न करण्याची परी होती जयाची या शरीराचे निमिसके कर्मचे लागले ते असिके जिता मेल या न ठाके या रीते यया कर्मा ते सांडिते परी एकीची ते अवधारे जे करिता न जाई जे हारे फळाशेचे कर्म फळ ईश्वरी अर्पे तत्प्रसादे बोधू उद्दीपे तेथ रज्जु ज्ञाने लोपे व्याळ शंका तेने आत्मबोधे तैसे अविद्येशी कर्मनाशे पार्था तेजिजे जय ऐशे तै तेजिले होय मनोनी या परी जगे कर्मे करिता मानू त्यागे येर मूर्छने नावरोगी विसावा जैसा तैसा कर्मी शिने एकी के विसावो पाहे आणिके दांडे याचे घाय बुके धाडणे जैसे परे हे असो पुढते तोची त्यागे ते जगते जेने फळ त्यागे निष्कृती नेले कर्म अनिष्टमिष्टम मिश्रंच त्रिविधं कर्मण फलम भवत्यत्यागिनां प्रेत्य न तु संन्यासिनां क्वचित् वाईट म्हणजे नरकादी बरे म्हणजे स्वर्गादी अथवा बरे वाईट म्हणजे मनुष्य लोकादी असे 3 प्रकारचे कर्माचे फल जे त्यागी नसतात त्यांना मरण पावल्यावर मिळते पण जे ज्ञानप्रधान संन्यासी आहेत त्यांना ते कर्मफल कधीच बाधू शकत नाही ये रवी तरी धनंजया त्रिविधा कर्म फळा गायया समर्थते की भोगाव्या जेन सांडितीच्या आशा आपणच विभुनी दुहिता की न मम मने पिता तो सुटे की प्रतिग्रहिता जावाई शिरके विषाचे आगरई वाहते ते विकिता सुखे लाभे जिते येर निमाले जे घेते वेचो निमोले तैसे करता कर्म करू अकर्ता फळाशा न धरू ये धन शके आवरू दोघातेही कर्म वाटे पिकलिया रुखाचे फळ अपेक्षे तयाचे तेवी साधारण कर्माचे फळ घे तया परे करोनी फळ ने घे तो जगाचा कामी नरिगे जे त्रिविध जगाघ अवघे कर्मफळ हे देव मनुष्य स्थावर यया नाव जगडंबर तरी हे तव त्रिप्रकार कर्मफळ पै तेची एकगा अनिष्ट एक ते केवळ इष्ट आणि एक इष्टानिष्ट त्रिविधायसे परे विषय म्हणता बुद्धी अंगी सुनीय विदे प्रवर्ता ती जे निषिद्धे को व्यापारी तेथ कृमी कीटलोष्ट हे देहला ते निकृष्ट तया नाम ते अनिष्ट कर्मफळ का स्वधर्मा मानू देता स्वाधिकारू पुढा सुता सुकृत की जे पुसता आमना याते तै इंद्राधिक देवांची देहिला इजते सव्यसाची तया कर्मफळा इष्टाची प्रसिद्धी गा आणि गोडांबट मिळे तेथ रसांतर फरसाळे बुठी दोन्ही वेगळे दोही जिनते रेचकूची योगवशे होय स्तंभावया दोषे तेवी सत्या सत्य समरसे
असत्य जिनिजे मनोनी समभागे शुभाशुभे मिळोनी अनुष्ठानाचे उभे तेने मनुष्यत्व लाभे ते मिश्र फळ ऐशे त्रिविध या भागे कर्मफळ मांडलेशे जगे हे न संधीत अशी भोगी जे सुदले आशा येथ जीवेचा हातू फिटे तव जीविता वाटे गोमटे परिणामी शेवटे अवश्य मरण समचोर मैत्री चांग जवन पविजे ते दांग सामान्य भले अंग न शिवे तव तैशी कर्मे करिता शरीरे लाहते महत्वाचे फरारी पाठी निधनी एकसरी पावती फळे समर्थो आणि ऋणिया मागो आला बाईनिया न लोटे तैसा प्राणिया पडे तो भोगू मग कणिसवनी कणू झडे तो विरुढला कणिसा चढे पुढती भूमी पडे पुढती उठे तैसे भोगी जे फळ होय ते फळांतरे वीत जाय चालता पावो पाय जिनिजे जैसा उताराची सांगडी ठाके ते ऐलेच थडे ते विन मुकीज ती ओढी भोग्याचे पैसाध्य साधन प्रकारे फळ भोगू तो गा पसरे एवं गोविले संसारे अत्यागी ते येरे जायचे आ फुला फाकणे त्याची नाम जैसे सुकणे तैसे कर्म मिशे न करणे केले जे बीजचे वरोशी वेचे तै वाढते कुळ वाढे खाचे देवी फळ त्यागे कर्माचे सारिले काम ते सत्व शुद्धी सहाकारे गुरु कृपामृत तुषारे साशिनलेनी बोधे ओसरे द्वैतधन्य तेव्हा जगदा भासमिशे स्फुरेते त्रिविध फळनाशे येत भोक्ता भोग्या पैसे निमाले हे घडे ज्ञान प्रधानु हायसा संन्यासू जया विरेशा ते फळ भोग सोसा मुकले का आणि येणे कीर संन्यासे जय आत्मरूपी दिठे पैसे तै कर्म एकायशे देखणे आहे पडोनी गेलिया भिंती चित्रांची केवळ होय माती की पाहलिया राती अंधारे उरे जय रूपची नाही उभे तै सावली काह्याची शोभे आरसे नवीन बिंबे वदन केपा फेटल्या निद्रेचा ठावो कैचा स्वप्नाशी प्रस्तावो मग ते साच का वावो कोण म्हणे तैसे गा संन्याशी येणे मूळ अविद्येशीच नाही जिने मातीचे कार्य कोणे घेपे दिजे म्हणून संन्याशी ये पाही कर्माची गोठी किजेल काही परी अविद्या पुला देही आहे जय का जय करतेपणाचे निथावे आत्मा शुभाशुभी धावे दृष्टी भेदाची रानिवे रचलेशी जय तै तरे गा सुवर्मा बीजावळे आत्मया कर्मा आपाडे जैशी पश्चिमा पूर्वेशी का ना तरी आकाशा का आभाळा सूर्याने मृगजळा बीजावळे भूतळा वायुशी जैशी पांघरोणी नैचे उदक आशे नैची माझे खडक परी जानशी का वेगळिक कुढीची ते हो का उदका जवळे परेशिनानी चिते बाबुळे काय संगास्तव काजळे दीपो म्हणोये जरी चंद्रे झाला कलंको तरी चंद्रेशी नवे एकू आहे दिठे डोळ्या विवेको आपाडू जैसा नाना वाटा वाटे जातया ओघा ओघे वाहतया आरिसया आरिसा पाहतया आपाडू जे तुला पार्थागा ते तुले निमाने आत्मेनिशे कर्मशिने
परी घेव विजय अज्ञानी ते कीर ऐसे विकाशे रविते उपजवी धृती आली करवी भोगवी ते सरोवरे का बरवी अब्जिनी जैशी पुढाता पुढते आत्मक्रिया अन्य कारण काची तैश्या करू पाचाही तया कारणारूप पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम गोपाल कृष्ण भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर भगवान की जय श्री कृष्णार्पणमस्तु।